नमस्कार. आज आपण बघणार आहोत सुरमई फिश करी. त्यासाठी इथे मी सुरमई फिश कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यात आपल्याला टाकायचे आहे पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, 3 टेबलस्पून गरम मसाला वाटण. हे वाटण कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आपल्याला आता यात पाव चमचा तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला गरम न करताच टाकायचं आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाला मच्छीला लावून घ्यायचा आहे. मसाला चांगला मिक्स होण्यासाठी आपल्याला यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मच्छीला लावून झाल्यावर मच्छी 10 ते 15 मिनिटांसाठी अशीच झाकून ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला गॅसवर एक टोप ठेवायचा आहे आणि त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर आपल्याला यात बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे. इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या, त्या आता यात टाकत आहे. लसूण आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतत राहायचे आहे. आपल्याला आता यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर आणि आपण मसाला लावून घेतलेली मच्छी टाकायची आहे. मच्छी आपल्याला पळीने हलवून घ्यायची आहे. आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. मी ज्या भांड्यात मच्छीला मसाला लावून घेतला होता त्याच भांड्यात पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जसा रस्सा कमी जास्त हवा असेल त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता. आता यात मी हिरवी मिरची टाकणार आहे. मी इथे अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला गॅस मोठा करून मच्छीला उकळी आणायची आहे आणि मच्छीला उकळी आली की आपल्याला गॅस मंद करायचा आहे. मच्छीला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून मच्छी शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी मच्छीवर झाकण ठेवून आपण मच्छी शिजवून घेऊया.
आपल्याला यात कोकमचे तुकडे करून टाकायचे आहेत. मी इथे 2 कोकमचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते यात टाकणार आहे. आपल्याला मच्छी मंद गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे. आपली मच्छी चांगली शिजलेली आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करून मच्छीवर झाकण ठेवून मच्छी अशीच 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता, आपली सुरमई फिश करी बनवून तयार आहे.